या नामचिंतनाचा प्रगट पसारा केला. नाथ बाबांची सेवा गुणदोषासह स्वीकारली त्यांनी. हे असं प्रचार केला, आमिष लावलं, लोकाला वाटलं. आपण म्हणतो आता ह्या सगळ्याची काय गरज आहे, चहा द्यायची काय, भजनाच्या लोकाला चहा द्यायची काय गरज आहे, जेवायला करायची काय गरज आहे, असं आत्ता बोलतो आपण. पण नाथ बाबांनी त्या काळी लोकांना ते दिलं, कारण त्या निमित्तानं लोकांची संख्या वाढल. बरोबर आहे का नाही? मग त्या नाथ बाबांची ती सेवा स्वीकार केली भगवंतानी. नुसती स्वीकार केली नाही, तर नाथ बाबाच्या घरामध्ये तो प्रेमे चक्रपाणी वश होय. आणि त्या नाथबाबांच्या प्रेमापोटी नाथबाबांनी जे प्रेमानं त्या नामचिंतनाचा प्रगट पसारा करत होते. नामचिंतनाचा प्रगट पसारा केलेल्या नाथबाबांच्या घरामध्ये 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, तब्बल 36 वर्ष श्रीखंड्याच्या रूपामध्ये भगवान परमात्मा पाणी भरलेलं आहे. जेव्हा नवरा पाणी भरायला असेल तिथं बायको पण जाऊन काय तर काम केलं असेल की. देवाची बायको कोण आहे? पाय लक्ष्मीचे हाती. ज्या भगवान परमात्म्याचे पाय ज्या लक्ष्मी मातेच्या हातामध्ये आहेत, नाथ बाबांच्या घरामध्ये ती लक्ष्मी माता भांडे घासत होती. ज्या भगवान परमात्म्याच्या मंदिरामध्ये, ज्या दत्तात्रयाच्या त्रिगुणात्मक त्रिमूर्ती असलेल्या दत्तात्रय भगवंताच्या मंदिरामध्ये आपण आज कीर्तन करतोय ना, तो दत्तात्रय नाथ बाबांच्या दारातला चोपदार होता. दासोपंत नावाचे संत आपण ऐकलेला असेल. दासोपंत या अंबेजोगाईचे. आपल्या बिदरचा आणि दासोपंताचा खूप जवळचा संबंध. भगवान दत्तात्रय त्यांच्या सोबत खेळायचे, सोंग करायचे. सोंगाड्याच्या रूपामध्ये दत्तात्रय भगवान दासोपंतासोबत खेळायचे. दासोपंताला एक दिवशी अभिमान झाला की मी दत्तात्रयांचा खूप मोठा भक्त आहे, माझ्यावरती दत्तात्रयाचं खूप मोठं प्रेम आहे. आणि नाथ बाबाला कनिष्ठ लेखण्याचा प्रयास दासोपंतांनी केला. ज्या दिवशी दासोपंत पैठणनिवासी नाथ बाबांच्या घरी जातात, आतमध्ये प्रवेश करत असताना दारामध्ये चोपदार थांबलेला असतो असा. आणि त्या चोपदाराकडे दासोपंत पाहता क्षणी त्या चोपदाराच्या रूपामध्ये दत्तात्रय भगवान दिसतात. काही लोकांना चोपदार झाले म्हटले की लाज वाटते. चोपदार हे सामान्य नाही, त्यांच्या हातात असलेल्या दंडामध्ये देखील खूप मोठं सामर्थ्य आहे. कीर्तनकाराच्या पाठीमागे असलेला चोपदार आणि त्या चोपदाराचा जो दंड आहे ना, घरामध्ये जर लेकरं चिडचिड करत असतील तर एक वेळा तो दंड त्याच्या डोक्यावरून फिरून बघा, शांत नाही झालं तर माझं नाव बदलून ठेवा. नामचिंतनाचं तेवढं महत्व आहे. कारण ती नामचिंतनाची या कीर्तनाची जी आरती होते ना, आरती घेणारा माणूस आरती ओवाळून करतो, पण चोपदार काय करतो, त्याच्या हातातला दंड फिरवतो. त्या दंडात तेवढं मोठं सामर्थ्य आहे. आणि त्या ठिकाणी दंड घेऊन कोण थांबले होतं? नाथबाबांच्या दारामध्ये स्वयं दत्तात्रय भगवान थांबले होते. आणि ज्या वेळेस तो दासोपंत म्हणायला लागला, देवा तुम्ही इथं आणि या वेशात, दत्तात्रय भगवान म्हणायला लागले, बाबा इथं आपण दोघं मित्र नाही, इथं तुझा मी मित्र नाही, इथं कोण आहे? मी नाथ बाबांचा चोपदार आहे, मालकाचं काम करतोय. इथं माझं काम मला नीट करू दे. म्हणजे सामर्थ्य काय? प्रेमे चक्रपाणी वश होय. तो भगवान परमात्मा कशाला वश होतो? तर प्रेमाला वश होतो. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. आणि प्रेमाविना नाही समाधान. सामान्य माणसाला देखील प्रेम आवडतं ना, तद्वत त्या देवाला देखील तो प्रेमानच वश केला जाऊ शकतो, प्रेमाविना नाही. आणि म्हणून ज्या ज्या साधू संतांनी, ज्या ज्या भक्तांनी प्रेमानं त्या भगवान परमात्म्याला आळवलं, प्रेमानं त्या भगवान परमात्म्याची भक्ती केली, त्या सर्वांना भगवान परमात्मा त्यांच्या घरचं दासत्व केलेलं आहे. ज्याने प्रेमानं भजन केलं, आवडीने भावे हरिनाम घेसी आणि तुझी चिंता त्याशी सर्व आहे. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ओ तो गली गली हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन. आणि त्या मीराबाईसाठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला वाडेवार. त्या दामाजी पंथासाठी विठू महाराजच्या रूपात बिदरला आला. मीराबाईसाठी विषप्राशन केला. रोहिदासासाठी चर्म रंगू लागला. कबीराचे सेवे विणू लागला. अशा असंख्य साधू संतांच्या घरची सेवा केलेला आहे. चोखोबाची बहीण झाला अशा रंगधर, वैनी उघडादार हा का
तिथं जाऊन सेवा केलेला आहे। अशा असंख्य भक्तांच्या घरची कामं तो भगवान परमात्मा केलेला आहे। कशामुळं? त्या नामाची